नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. तर बघा, मागेल त्याला सोलार कृषी पंप योजना ही राज्य शासनाने अतिशय चांगली योजना शेतकऱ्यांबाबतीत राबवलेली आहे. आणि त्या संदर्भातच आपण पाहिलं तर वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या देखील समस्या आहेत. आता एक समस्या शेतकऱ्यांना सध्या भेडसावत आहे, त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हे नेमकं काय आहे हे थोडं समजत नसल्यामुळे आता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता याच्यामध्ये पाहिला तर सोलर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी एक एक प्रकारची वरदायिनी ठरलेली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी हा त्या योजनेमागचा एक उद्दिष्ट आहे, हेतू आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला असतो. आता याची मर्यादा आपण पाहिलं तर 2.5 एकरापर्यंत जो काही शेतकरी असेल त्याला 3 HP चा पंप भेटला जातो. 2.5 एकर ते 5 एकर याच्यामध्ये जर शेतकऱ्याचं क्षेत्र असेल तर त्याला 5 HP चा जो काही पंप असेल तो भेटला जातो. आणि 5 एकराच्या पुढे शेतकऱ्याचं जर क्षेत्र असेल तर अशा शेतकऱ्यांना 7.5 HP चा पंप भेटला जातो. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांनी फॉर्म पण भरलेला असतो, A1 पण कंप्लीट केलेला असतो आणि त्यानंतर पेमेंट देखील त्यांनी केलेलं असतं. परंतु ज्या वेळेस त्यांना पुरवठादाराची निवड करा असा मेसेज देखील आलेला असतो, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस शेतकरी एसटी सेंटरला भरलेला असेल किंवा स्वतःने त्या ठिकाणी भरलेला असेल, त्या ठिकाणी ज्यावेळेस आपला MT नंबर असेल किंवा MK नंबर असेल तो ID नंबर टाकून ज्यावेळेस शेतकरी मेसेज आल्यानंतर त्या ठिकाणी वेंडर निवडीसाठी जातो आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी चेक करतो तर शेतकऱ्यांना अशा प्रकारचा मेसेज येत असतो. आपण स्क्रीनवर देखील पाहत आहोत. तर त्या ठिकाणी येतं की ऑल इम्पॅनल्ड वेंडर्स कोटा एक्सिडेड, म्हणजे सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हा नेमका प्रकार काय आहे. तर बघा, याच्यामध्ये शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. तर ज्या वेळेस ही पंप मर्यादा समाप्त झालेली आहे आणि ज्या वेळेस सर्व पुरवठादारांना म्हणजे वेंडरला वाढीव कोटा दिला जाईल त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या कंपनीची निवड करता येणार आहे. त्याच्यामुळे सध्या जे काय आहे, आपण सध्या जरी पाहिलं तर सर्व कंपनीचे जे काही कोटा आहेत ते आता समाप्त झालेले आहेत. लवकरच त्यांना वाढीव कोटा दिल्यानंतर त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना पुरवठादारांची म्हणजेच वेंडर लोकांची निवड करता येणार आहे. त्याच्यामुळे जरी आता शेतकऱ्यांना अशा प्रकारचा मेसेज येत असला, अशा प्रकारचं स्टेटस जरी दिसत असलं तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सर्व पुरवठादारांची मर्यादा म्हणजे त्यांना जो काही कोटा दिलेला असतो तो कोटा पूर्ण संपलेला आहे आणि ज्या वेळेस वेंडर लोकांना कोटा वाढून दिला जाईल त्यावेळेस शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी तो चॉईस करायला ऑप्शन त्या ठिकाणी निवडला जाणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या वेळेस असा कोटा येईल त्यावेळेस त्यांना अजून शेतकऱ्यांना ज्यांनी पैसे भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना परत मेसेज येणार आहे आणि मेसेज आल्यानंतर ताबडतोब त्या शेतकऱ्यांनी आपला ID नंबर टाकून आपल्याला जो काही पुरवठादार निवडायचा आहे, जो काही वेंडर निवडायचा आहे, जी काही सोलरची कंपनी निवडायची आहे तर ती तुम्ही निवडायची आहे. लवकरच याचा कोटा देखील वाढवला जाणार आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अजून कोटा त्यांना वाढून देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सतत चेक करणं किंवा यासंबंधी अपडेट राहणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद.